श्री स्वामी समर्थ. जर तुमची रास कुंभ असेल तर पुढच्या काही दिवसात तुमच्यासोबत अशा काही रहस्यमयी घटना घडणार आहेत ज्यांना तुम्ही कदाचित सामान्य समजून दुर्लक्षित करत आहात. पण सावधान, ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांची चाल सांगते की हे कोणतेही साधे बदल नसून खुद्द शनिदेव आणि ब्रह्मांड तुम्हाला करोडपती होण्याआधी किंवा आयुष्यातील मोठे संकट टळण्याआधीचे 11 दैवी संकेत देत आहे. यातला 7वा आणि 9वा संकेत तर असा आहे जो 100पैकी 99% कुंभ राशीचे लोक ओळखू शकत नाहीत आणि आपले मोठे नुकसान करून बसतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीच्या आयुष्यात अचानक मिळणाऱ्या अशाच 11 दैवी संकेताबद्दल सविस्तर आणि शास्त्रोक्त माहिती पाहणार आहोत, जे तुमचे भाग्य बदलू शकते. एवढेच नाही तर या व्हिडिओच्या अगदी शेवट मी तुम्हाला एक अशी स्पेशल बोनस टिप देणार आहे, ज्यामध्ये हे संकेत मिळाल्यानंतर नक्की कोणती एक चुकूनही करायची नाही हे सांगितले आहे. जर ती चूक तुम्ही केली तर हाताशी आलेली सुवर्ण संधी एका झटक्यात नष्ट होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहाची चक्राकार गती आणि ब्रह्मांडाची अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्यात एका महापरिवर्तनाचा पाया रचत आहे. जेव्हा जेव्हा कुंभ राशीचे नशीब पलटणार असते तेव्हा सर्वात पहिला दैवी संकेत हा तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून प्राप्त होतो. जर तुम्हाला रात्री किंवा पहाटेच्या पवित्र समयी स्वप्नात पाण्याचे विशाल झरे, खळखळणारी पवित्र नदी किंवा एखाद्या प्राचीन मंदिराचे शिखर वारंवार दिसू लागले तर हा आगामी काळातील मोठ्या भाग्योदयाचा स्पष्ट संकेत आहे. कुंभ ही जरी वायुतत्वाची रास असली तरी तिचे प्रतीक जलकुंभ म्हणजेच पाण्याचा घडा आहे. स्वप्नात असे पवित्र जल दिसणे याचा अर्थ असा की तुमच्या पूर्वपुण्याईचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, मानसिक क्लेश आणि नकारात्मक ऊर्जा आबालवृद्ध वेगाने कायमची नष्ट होणार आहे. या पहिल्या संकेतानंतर दैवी शक्ती व्यावहारिक जगात तुमच्या आर्थिक समृद्धीचे मार्ग मोकळे करू लागते, ज्याचा थेट संबंध तुमच्या महासंकेताशी आहे. जर तुम्हाला न मागता अचानकपणे घराच्या गुप्त कोपऱ्यात जुनी नाणी सापडली किंवा रस्त्यावरून चालताना अचानक धनप्राप्ती झाली तर या घटनेला सामान्य समजण्याची चूक करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार हा साक्षात धनलक्ष्मीच्या आगमनाचा आणि शनिदेवाच्या कृपाशीर्वादाचा थेट पुरावा आहे. कुंभ राशीने भूतकाळात सोसलेल्या हाल, अपेष्टा आणि केलेल्या कष्टाचे ऋण फेडण्यासाठी नियतीने आता तिजोरीची दारे खुली केली आहेत. तुमचे कित्येक वर्षापासून अडकलेले धन अनपेक्षितपणे तुमच्या हातात येईल आणि उत्पन्नाचे असे गुप्त मार्ग निर्माण होतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. हे दोन्ही संकेत म्हणजे तुमच्या जीवनातील दारिद्र्य आणि संघर्षाचा अंत होण्याची नांदी आहे. एकीकडे स्वप्नातील जल तुमचे आत्मिक शुद्धीकरण करते तर दुसरीकडे अचानक होणारा धनलाभ तुमच्या भौतिक अडचणींचा नाश करतो. शनिदेवांच्या प्रेरणेमुळे मिळणारे हे संकेत अत्यंत पवित्र आणि गोपनीय ठेवण्याजोगे असतात. जर तुमच्या आयुष्यात या घडामोडी सुरू झाल्या असतील तर समजा तुमची भाग्याची वेळ सुरू झाली आहे. परंतु सावधान, या पुढील संकेत तर याहूनही अधिक चमत्कारी आणि रहस्यमयी आहे. नियतीच्या गर्भात तुमच्यासाठी अजून काय दडले आहे, विशेषतः तो 7वा संकेत, जो तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला आणि भविष्याला एक नवीन आणि अभूतपूर्व दिशा देणार आहे, जो जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. शरीर आणि मनाच्या या परिवर्तनासोबतच तुमच्या अवतीभोवतीच्या वातावरणात आणि ऊर्जेमध्ये निसर्ग एक मोठा बदल घडवून आणतो, जो ब्रह्मांडाचा पुढील महासंकेत मानला जातो. जर तुमच्या घरात प्रवेश करताच तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय अचानक एखादा मंद, सात्विक आणि सुगंधी सुवास जाणवू लागला किंवा घरातील तुळशीचे रोप अचानक कोणत्याही खताशिवाय हिरवेगार आणि टवटवीत होऊ लागले तर समजा तुमच्या घरातील वास्तुदोष आणि पितृदोष आता समाप्त झाले आहेत. कुंभ राशीच्या घरात जेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो तेव्हा घरातील पाळीव प्राणी किंवा लहान मुले अचानक जास्त आनंदी आणि शांत राहू लागतात, कारण निष्पाप जीवांना ही दैवी ऊर्जा सर्वात आधी जाणवते. या ऊर्जेच्या बदलाचा दुसरा पैलू म्हणजे तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या वर्तनात अचानक झालेला बदल. जे लोक कालपर्यंत तुमचा द्वेष करत होते, तुमच्या कामात अडथळे आणले होते, तेच लोक अचानक तुमच्याशी आदराने वागू लागतील किंवा तुमच्या सल्ल्याला महत्त्व देऊ लागतील. हा संकेत दर्शवतो की तुमच्या कुंडलीतील शनिदेवाचे भ्रमण आता तुम्हाला लोकप्रियता आणि राजकीय किंवा सामाजिक लाभ मिळवून देण्याच्या स्थितीत आहे. जेव्हा समाज आणि निसर्ग एकाच वेळी तुमच्या बाजूने उभे राहतात तेव्हा समजावे की ब्रह्मांडाने तुम्हाला राजा बनवण्याची तयारी पूर्ण केली आहे. कुंभ राशीच्या नशिबाचे चक्र जसे जसे गती घेऊ लागते तसा तसा ब्रह्मांडाचा तिसरा महासंकेत तुमच्या डोळ्यासमोर येऊ लागतो. जर तुम्हाला घड्याळात, वाहनाच्या नंबर प्लेटवर, मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा कोणत्याही कागदपत्रावर
1111, 777 किंवा 888 यासारखे रहस्यमय एंजल नंबर्स वारंवार आणि अचानक दिसू लागले तर तो केवळ एक योगायोग नाही. हा थेट ब्रह्मांडाचा डिजिटल संदेश आहे की तुम्ही आत्तापर्यंत घेतलेले निर्णय आणि सोसलेले कष्ट योग्य मार्गावर आहेत. हे दैवी अंक वारंवार दिसणे म्हणजे तुमची प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचली असून तुमच्या दीर्घकालीन इच्छा आणि स्वप्ने पूर्ण होण्याची घटिका समीप आली आहे. या अंकीय संकेताच्या सोबतीलाच निसर्ग आणि मुख्य प्राणी पक्षी तुमच्या अवतीभोवती चौथ्या महासंकेताची रचना करू लागतात. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव असल्याने त्यांच्याशी संबंधित जीवाचे तुमच्या आयुष्यात अचानक आगमन होऊ लागते. जर तुमच्या घराजवळ किंवा खिडकीत एखादा कावळा येऊन शांतपणे बसू लागला, सकाळी चिमण्यांचा अभूतपूर्व चिवचिवाट वाढला किंवा घरात अचानक काळ्या मुंग्यांची रांग काही खाऊ शोधताना दिसली तर हा शनिदेवाच्या परमकृपेचा संकेत आहे. हे संकेत दर्शवतात की तुमच्या कुंडलीतील 7.5चा किंवा राहूकेतूचा अशुभ प्रभाव आता पूर्णपणे ओसरत चालला असून घरात सुख, शांतता आणि स्थिरतेचे आगमन होणार आहे. हे कुंभ राशीच्या जातकांनो, या दैवी प्रवासात पुढे जाण्यापूर्वी एका गोष्टीचे आत्मपरीक्षण करा आणि मला खाली कमेंट करून नक्की सांगा. या 4 महासंकेतापैकी एखादा संकेत तुमच्या जीवनात घटित झाला आहे का? तुमच्यावर सध्या शनिदेवांची 7.5 सुरू आहे की धनाची चणचण? खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहून आपली उपस्थिती नक्की नोंदवा, जेणेकरून शनिदेवांची वक्रदृष्टी संपुष्टात येऊन तुमच्यावर त्यांचा वरदहस्त कायम राहील. अंकाचे हे रहस्यमय दर्शन आणि प्राण्यांचे हे शुभ आगमन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सूचित करतात की तुमच्या आजूबाजूचे अदृश्य वातावरण आता तुमच्यासाठी अनुकूल बनत चालले आहे. जेव्हा ब्रह्मांड, अंक आणि निसर्गाच्या माध्यमातून एकाच वेळी संपर्क साधते तेव्हा समजावे की तुमच्यावरील इडापिडा टळली आहे आणि प्रगतीचे दरवाजे उघडले आहेत. हे दोन्ही संकेत तुमच्या जीवनात एक प्रकारची दैवी सुरक्षा कवच निर्माण करतात, ज्यामुळे शत्रूचे डावपेच आणि वाईट नजर तुमच्यावर निष्प्रभ ठरतात. निसर्गाने दिलेल्या या दोन्ही संकेतांना ओळखणे आणि त्यानुसार स्वतःच्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमच्या दैनंदिन जीवनात हे बदल घडू लागले असतील तर शनिदेवांची कृपा तुमच्यावर झाली आहे हे निश्चितच. मात्र हा प्रवास इथेच थांबत नाही, कारण यानंतर येणारा तो 7वा आणि 9वा दैवी संकेत आहे जो तुमच्या आयुष्याला आणि भाग्याला अशा शिखरावर घेऊन जाणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. काळ बदलू लागताच कुंभ राशीच्या जातकांच्या अंतरंगात एक विलक्षण परिवर्तन घडू लागते, जो ब्रह्मांडाचा 5वा महासंकेत मानला जातो. अचानकपणे तुमची अंतःप्रेरणा म्हणजेच आंतरिक आवाज इतका तीव्र आणि अचूक होऊ लागतो की भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज तुम्हाला आधीच येऊ लागतो. एखाद्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी किंवा एखादा निर्णय घेण्यापूर्वी काहीतरी खूप चांगले घडणार आहे किंवा इथे काहीतरी गडबड आहे अशी स्पष्ट जाणीव तुमचे मन तुम्हाला देऊ लागते. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत त्याला सिक्स सेन्स किंवा तिसऱ्या डोळ्याची जागृती म्हणतात, जो हा संदेश देतो की तुमची आध्यात्मिक प्रगती होत असून अदृश्य दैवी शक्ती स्वतः तुमचे बोट धरून तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहेत. या आंतरिक बदलाच्या पाठोपाठच तुमच्या बाह्य शरीरात आणि आरोग्यात 6वा महासंकेत प्रकट होऊ लागतो. गेल्या अनेक वर्षापासून पाठीशी लागलेला जुनाट शारीरिक त्रास, थकवा किंवा रात्री पडणारी भयानक स्वप्ने आणि मानसिक ताण अचानकपणे नाहीसा होऊ लागेल. सकाळी उठल्यावर शरीर जड वाटण्याऐवजी कमालीची ऊर्जा, उत्साह आणि मनाला एक अनाकलनीय शांतता जाणवू लागेल. हा थेट दैवी संकेत आहे तुमच्या कुंडलीतील दूषित ग्रहांचा, राहू केतूचा किंवा शनीच्या 7.5चा नकारात्मक प्रभाव आता पूर्णपणे विरघळून गेला असून निसर्ग तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे वरदान बहाल करत आहे. जेव्हा एखाद्या जातकाची बुद्धी आणि शरीर एकाच वेळी अशा प्रकारे शुद्ध आणि ऊर्जावान बनते तेव्हा समजावे की नशिबाचे सर्वात मोठे कुलूप आता उघडले आहे. अंतःप्रेरणेच्या बळावर तुम्ही या काळात व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात घेतलेले निर्णय भविष्यात प्रचंड लाभ मिळवून देणारे ठरतील. शारीरिक व्याधींमधून मिळणारी ही मुक्ती तुमच्यासाठी केवळ आरोग्याची सुधारणा नसून ती आगामी काळात येणाऱ्या अफाट संपत्ती आणि सुखाचा उपभोग घेण्यासाठी निसर्गाने केलेली पूर्वतयारी असते. दोन्ही संकेत एकत्रितपणे तुमच्या आयुष्यात एका सुवर्णयुगाची सुरुवात करत आहेत, जिथे तुमचे मन स्थिर असेल आणि शरीर कार्यक्षम असेल. ग्रहांची ही महायुती आणि निसर्गाचे हे संकेत कुंभ राशीला एका अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहेत जिथे तुमचे विरोधकही तुमच्यासमोर नतमस्तक होतील. जर तुमच्या दैनंदिन आयुष्यात हे अनुभव येत असतील तर समजा शनिदेवांनी तुमच्या कष्टाचे सोने करण्याचे मनोमन ठरवले आहे. आत्तापर्यंत आपण कुंभ राशीला मिळणारे हे शक्तिशाली संकेत पाहिले आहेत, ज्यांनी तुमच्या भाग्योदयाची मुहूर्त मेढ रोवली आहे. परंतु ही भविष्यवाणी इथेच पूर्ण होत नाही. जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते, आता वेळ आली आहे त्या सर्वात महत्त्वाच्या विशेष बोनस टिपची.
आणि त्या एका मोठ्या इशाऱ्याची, जो तुमच्या या बदलत्या नशिबाला ग्रहण लावू शकतो. हे संकेत मिळाल्यानंतर कोणतीही एक गंभीर चूक तुम्हाला राजावरून थेट रंकावर आणू शकते. हे रहस्य आता अत्यंत लक्षपूर्वक ऐका. ती एकमेव गंभीर चूक म्हणजे ब्रह्मांडाकडून मिळणारे हे पवित्र संकेत आणि तुमच्या आगामी बेत लोकांसमोर उघड करणे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीचे लोक मनाने अत्यंत साधे आणि निष्पाप असतात, ज्यामुळे ते आनंदाच्या भरात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी किंवा गुप्त आर्थिक लाभ इतरांना सांगून बसतात. परंतु लक्षात ठेवा, हे संकेत अत्यंत गोपनीय आणि पवित्र असतात. जसे तुम्ही ते इतरांना सांगता तशीच त्या संकेताची दैवी ऊर्जा नष्ट होते आणि लोकांची वाईट नजर किंवा मत्सर तुमच्या भाग्योदयाला ग्रहण लावू शकतो. म्हणून जोपर्यंत तुमचे काम पूर्णपणे यशस्वी होत नाही, तोपर्यंत तुमचे यश आणि हे संकेत पूर्णपणे गुप्त ठेवा. यावर अंतिम उपाय आणि सर्वात मोठी बोनस टीप म्हणजे हे संकेत मिळायला सुरुवात होताच तुम्ही अधिक सतर्क आणि कृतज्ञ बनले पाहिजे. दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे आणि कोणत्याही गरजू किंवा गरिबाला अपमान न करता त्यांना यथाशक्ती मदत करणे तुमच्या भाग्यवृद्धीला दुप्पट वेगाने वाढवेल. निसर्गाने तुमच्यासाठी समृद्धीची दारे खुली केली आहेत. आता फक्त संयम, गुप्तता आणि शनिदेवावरील अतूट विश्वास ठेवून आपल्या कर्माच्या मार्गावर पुढे चालत राहा. यश तुमचेच आहे. हे कुंभ राशीच्या जातकांनो, शनिदेवांची ही अद्भुत कृपा आणि ब्रह्मांडाचे हे संकेत तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊत, हीच प्रार्थना. जर ही शास्त्रोक्त भविष्यवाणी तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. आपल्या कुंभ राशीच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच रहस्यमय माहिती वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.